एक मोठी बातमी समोर येते। सातारा जिल्ह्यात मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला झालाय। साहित्य संमेलनाच्या स्थळीच हल्लेखोराने काळा बुक्का टाकत हा हल्ला केलाय। त्यांच्या हातात कोयता असल्याची सुद्धा धक्कादायक माहिती आता समोर आली। हल्ला करणारे कोण होते हे अद्याप सुद्धा समोर आले नाही, मात्र या संदर्भातला तपास सुरू आहे। जय किसान, जय जवान, जय किसान, जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधान। मी प्रकाशन कट्ट्यामधून काही पुस्तकांची प्रकाशनं करून बाहेर येत होतो। त्याच दोघा तिघा हल्लेखोरांनी माझ्या डोळ्यामध्ये केमिकल सारखं काळी गोष्ट काहीतरी घातली आणि त्यांच्याकडे धारदार शस्त्र सुद्धा होती आणि त्यांनी संमेलन उधळून लावू, संमेलन होऊ देणार नाही आणि तुम्हाला संपवू अशा प्रकारची भाषा तिथं वापरली। फक्त हल्लेखोरांचा माझा काही फारसा संपर्क नाही किंवा आधी काही मला कुठला इशारा आलेला नव्हता। संमेलन उधळून लावण्याच्या धमक्या पूर्वीपासून येत होते, विश्वास पाटील अध्यक्ष झाल्यापासून, पण पोलिसांनी प्रचंड काळजी घेतली होती, त्यामुळे असं काही घडेल असं वाटलं नाही। आता सुद्धा पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस त्याचा योग्य तपास करून हल्लेखोरांना शासन करतील अशी मला खात्री वाटते।